तर मित्रांनो, आपण प्रोजेक्टर हा कसा कनेक्ट करायचा, इंटरनेटचं कनेक्शन कसं द्यायचं आहे. जर इंटरनेटचं कनेक्शन वायफाय असेल तर वायफायच्या माध्यमातून किंवा मोबाईलच्या हॉटस्पॉट या माध्यमातून आपण कसं कनेक्ट करायचं आहे ते पाहणार आहोत. सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये गेल्याच्या नंतर आपण नेटवर्क आणि इंटरनेट यामध्ये आपण प्रथम वायफाय किंवा मोबाईलचे हॉटस्पॉट शोधणार आहोत. ते ऑलरेडी कनेक्ट आहे, आमच्याकडे कनेक्ट आहे. तुम्ही आता तुमच्याकडे जर कनेक्ट नसेल तर पासवर्ड टाकून कनेक्ट करावे. त्यानंतर यूट्यूब आपण ओपन करायचं आहे. यूट्यूब ओपन करत असताना प्रथमतः यूट्यूबला आपल्याला साइन इन करावं लागणार आहे. साइन इन करत असताना आपल्याकडे दोन ऑप्शन्स असतात. प्रथम ऑप्शन हे आहे की आपण बारकोड स्कॅन करून सुद्धा साइन इन करू शकतो. सेकंड ऑप्शन आहे आपण रिमोटवरती युजर आय डी आणि पासवर्ड टाकून साइन इन करू शकतो. आपण बारकोड स्कॅन करून गुगलवरती जायचं आहे. बारकोड स्कॅन करून यूट्यूबची जी लिंक असते त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. बाकीच्या ज्या परमिशन्स असतात त्या द्यायच्या. म्हणजेच थोडक्यात काय करायचं आहे, आपण आपल्या मोबाईलमध्ये असणारा जो गुगल साइन केलेला हँडसेट आहे त्याचे ॲक्सेस आपण या प्रोजेक्टरला देणार आहोत. खूप सोपं आहे. अशा पद्धतीने आपण प्रोजेक्टर हा साइन केलेला आहे यूट्यूबवरती. त्यानंतर आपल्याला जी मूव्हीज किंवा व्हिडिओ सॉन्ग पाहायचं आहे ते आपण सिलेक्ट केलेलं आहे. अशा पद्धतीने आपण प्रोजेक्टरला वायफाय किंवा हॉटस्पॉटच्या माध्यमातून कनेक्ट करता येऊ शकतं. हे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. तसेच आपण मूव्हीज पाहताना सेम मोबाईल